नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 13 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखीने मनस्विनीला तोंडावरती पाडले. सखी बॅग घेऊन दारात तर आली, पण ती घरात येत नाही. ती कान्हासोबत परत तिच्या चाळीमध्ये जाते. सखी दारात येऊन सरकारला खूप सुनावते. ती सरकारला म्हणते, सरकार, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी हरलेली नाहीये. मी जिंकणार आणि शेवटपर्यंत लढणार म्हणजे लढणारच. आता काहीही झालं तरी मी या घरात पाय ठेवणार नाही. जर घरात कोणी मेलं जरी ना, तरी या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. सखी कान्हासोबत पुन्हा चाळीमध्ये निघून जाते. कान्हाला जे हवंय ते त्याने सखीकडून करून घेतलेले. म्हणजे कान्हाला नवरा म्हणून हरायचं नाहीये आणि सखीला जिंकू द्यायचं नाहीये, पण सरकारला पण जिंकू द्यायचं नाहीये. कान्हाने अशी काहीतरी आयडिया केली की ज्यामुळे सखी कान्हाच्या प्रेमात तर पडणार आहे, पण दोघं एकत्र राहत असताना कान्हा तेजस्विनीचा बदला सुद्धा घेणार आहे. आणि या सगळ्यामध्ये कान्हाचा जो काही प्लॅन आहे तो आपल्याला कळणार आहे. प्लॅनसोबत असं काय नेमकं झाले की कान्हा तेजस्विनीच्या जीवावर उठलाय, तिला बर्बाद करून टाकायला उठलाय, ते सुद्धा कळणार आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर कान्हा घरातलं सगळं सामान घेऊन सरकारकडे येतो. हा तेजस्विनीचाच प्लॅन असतो. घरामध्ये कुठल्याही भाज्या ठेवायच्या नाही, कुठलं सामान ठेवायचं नाही, जेणेकरून सखीला काहीही बनवता आलं नाही पाहिजे. ती घरामध्ये काही करूच शकली नाही पाहिजे. तिला खायला काहीच ठेवायचं नाही. घरातलं सामान नाही आणि इवन पाणीसुद्धा ठेवायचं नाही. सरकारने सांगितल्याप्रमाणे कान्हा सगळं सामान सरकारकडे घेऊन येतो. सरकार कान्हाला म्हणते, आणलंच ना सामान, बरं झालं, आता हे असंच करायचं. तिथे एकही दाणा ठेवायचा नाही, पाण्याचा थेंब ठेवायचा नाही. सखी अशी तिथे तडफडली पाहिजे. तिच्या खाण्यापिण्याचे वांदे झाले पाहिजे. पैसा तर तिच्याकडे नाही आहे, ती पैसा कमावू शकत नाही आणि घरामध्ये सामान नाही आहे, त्यामुळे ती काही बनवू शकत नाही. सखीला खूप त्रास द्यायचा. कान्हा सरकारचं बोलणं ऐकून घेतो, पण तो मनात ठरवतो की आपण हे सगळं करतोय ते नाटक आहे. आपण सखीला काही त्रास द्यायचा नाही, कारण किती झाले तरी ती बायको आहे. कान्हाला आठवतं की कान्हा ज्या वेळेस घरातून बाहेर पडत होता सगळं सामान घेऊन, त्यावेळेस सखीच्या नाश्त्याची तयारी त्याने करून ठेवली होती. बाहेरून त्याने 2 पुरणपोळ्या विकत आणल्या होत्या आणि एका ताटामध्ये झाकून ठेवल्या होत्या. कान्हाने सखीच्या भुकेचा प्रश्न सोडवला होता. कान्हाने मनात ठरवलेलं असतं की आपण बेबी सरकारांचा नवरा आहोत आणि त्यामुळे आपल्या बायकोला त्रास होईल असं काहीही करायचं नाही. त्यामुळे तिच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था तो करून आलेला असतो. तर इथे घरी सखी सगळं सामान चेक करते, सगळे डबे चेक करते. तिला कशात काहीच सापडत नाही. एका डब्यामध्ये तिला खडीसाखर सापडते आणि सखी खडीसाखर खाते आणि तेव्हा तिला कळतं की ती खडीसाखर नाही तर तुरटी आहे. सखीला पाणी प्यायचं असतं, पण घरामध्ये पाणीसुद्धा नसतं, पाण्याचा थेंब नसतो. सखी पुन्हा एकदा सगळी भांडी शोधते आणि तिला पुरणपोळ्या सापडतात. सखीला खूप भूक लागलेली असते, तिचे हातपाय थरथरत असतात. सखी थरथरत्या हाताने त्या पुरणपोळ्या हातात घेते आणि त्या पुरणपोळ्यांचं ताट खाली पडतं. सखी जमिनीवरती पडलेल्या पुरणपोळ्या काही खाऊ शकत नाही. सखी दाभाडे मावशींची मदत घ्यायला, त्यांच्याकडे काही खायला आहे का बघायला निघत असते. आणि तेवढ्यात तिला आठवतं की आपण सरकारला सांगितलं होतं कुणाचीही मदत घेणार नाही, स्वतःच्या जीवावर स्वतःच्या हिमतीवर इथे राहून दाखवणार. सखी खूप विचार करते आणि तिला कळतं की आपण इथे राहू शकत नाही, आपण हरलोय. 1-2 दिवसासाठी ठीक आहे, पण कायमस्वरूपी या चाळीमध्ये नाही राहू शकत. सखी आपली बॅग पॅक करते आणि कपडे चेंज करून तिथून निघते. सखी घरातून निघते आणि तेवढ्यात तिथे किरण येतो. किरण विचारतो, कान्हा कुठे, आतमध्ये आहे का? आणि वहिनी तुम्ही कुठे निघालात? सखी काहीच बोलत नाही. ती रडत ती रिक्षामध्ये बसते आणि तिथून निघून जाते. किरणला समजतं की सखी इथे राहू शकत नाही आणि त्यामुळे ती निघून गेली आहे. किरण लगेच कान्हाला फोन लावतो. तर इथे सरकार कान्हाला पुढचा प्लॅन सांगत असतात. त्या कान्हाला म्हणतात, सखीचं जगणं मुश्किल करून टाकायचं. सखीला एवढा त्रास द्यायचा की ती आठवड्याभराच्या आत परत आली पाहिजे. कान्हा सरकार बोलत असतात आणि कान्हाचा फोन वाजतो. कान्हा तो फोन घेतो आणि किरणकडून कान्हाला कळतं की सखी तिथून निघाली आहे, बॅग घेऊन निघाली, ती रडत होती. आता ती कामत हाऊसला जायला निघाली आहे. कान्हा किरणचं बोलणं सरकारने ऐकलेलं असतं. सरकार खूप खुश होते आणि ती खाली येते. सरकार सगळ्या नोकर चाकरांना बोलवून घेते आणि सखीच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगते, तिच्या स्वागताची तयारी करायला सांगते आणि तिची रूम डेकोरेट करायला सांगते. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळे विचारतात, सरकार, सखी येणार आहे म्हणून तिच्या प्रेमापोटी तुम्ही हे सगळं करताय? सरकार म्हणते, नाही हा, प्रेम वगैरे काही नाही आहे. ही तिची रूम डेकोरेट करायची, तिला खायला प्यायला चांगलं ठेवायचं, हे फक्त एक नाटक आहे. आणि मी मुद्दाम नाटक करते, कारण मला तिला दाखवून द्यायचे. तिला जे वाटत होतं ना चाळीमध्ये ती ऐशोआरामात राहील, त्या चाळीमध्ये काय फरक आहे, त्या घाणीत काय फरक आहे आणि आपल्या घरामध्ये काय फरक आहे, हा लक्षात आणून द्यायचे.
तिला तिची चूक दाखवून द्यायची आणि त्यासाठी एवढी सगळी तयारी चालू आहे. बघितलं ना सगळ्यांनी, मी जे बोलते ते करून दाखवते. मी काय म्हटलं होतं, 1 महिन्याच्या आत. पण 1 महिना नाही, 24 तासाच्या आत सखी परत आली आहे. तेजस्विनी कानाला म्हणते, काना आता डिवोर्स वगैरे काही नाही. डिवोर्स शक्यच नाही. आता ती इथेच राहणार, तुझ्यासोबत इथे राहणार. पुरुषोत्तम सरकारचं तोंड भरून कौतुक करतो. सरकार कशी चांगली आहे, सरकार बोलते ते सगळं करून दाखवते, सरकार पुढे कोणी जाऊ शकत नाही, सरकारच जिंकते, बाकी सगळे हरतात, असं सगळं काय काय बोलून दाखवतो. कान्हा मनात विचार करतो आणि मनात म्हणतो, नाही नाही, असं व्हायला नको. जर सखी हरली तर नवरा म्हणून मी पण अपयशी ठरेल. नाही, मी आधीच त्या सखीचं निरागस मन दुखावले. आता नाही, काहीतरी करायला पाहिजे मला, ज्यामुळे सखी जिंकायला हवी. काय करू मी आता, काहीतरी करायला हवं. कान्हा विचार करत असताना समोर बघतो आणि त्याला सखी दिसते. कान्हा मुद्दामच सखीला चिडवण्यासाठी सरकारचं कौतुक करतो. कान्हा म्हणतो, बघा ना, सरकार जे बोलतात ना ते बरोबर करून दाखवतात. आणि सरकारने मला घर जावई का करून घेतले यामागचं कारण पण हेच आहे. कारण त्यांना माहिती होतं सखी त्या चाळीमध्ये राहू शकत नाही, त्या परिस्थितीमध्ये, त्या अवस्थेत राहू शकत नाही. तिला ते झेपणारच नाही. आत्ता पण बघताय ना सगळे, शेवटी सरकार जिंकल्या आणि सखी हरली. माझी तर मनापासून इच्छा होती सरकारांनीच जिंकावं. सरकारांसारखं कोणी नाही आहे. मी तर बाबा सरकारांच्याच पार्टीमध्ये आहे. सखी हे सगळं ऐकते. कान्हा मनात म्हणतो, सखी आता तू ऐकलंयस ना, चीड आता माझ्यावरती आणि माझ्या रागामुळे हे चॅलेंज पूर्ण कर. कान्हा पुन्हा पुन्हा सरकारचं तोंड भरून कौतुक करतो. सखीने सगळं ऐकलेलं असतं. सखी म्हणते, वाट बघा, मी या दारामध्ये आले पण या घरात मी कधीच पाऊल ठेवणार नाही. मी हरल्याचा आनंद होतोय ना तुम्हाला सरकार, पण एक लक्षात ठेवा, मी कधीही हरणार नाही. मी हिंमत हरलेले नाही आहे अजून. माझ्या बाबांची शिकवण आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करायचं, समाधानी राहायचं, आणि मी तेच करणार आहे. आता मी शेवटपर्यंत लढणार आहे. मी या घरामध्ये कधीच पाऊल ठेवणार नाही. आता मी तुमच्या नाकावर टिचून हे चॅलेंज पूर्ण करून दाखवणार. आता या घरात कोणी मेलं जरी ना तरी मी हा उंबरठा ओलांडणार नाही. सखी सरकारला पुन्हा एकदा चॅलेंज करते आणि तिथून बाहेर पडते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 13 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये की कान्हा सखीसोबत तिला रिक्षामध्ये बसून तिचं सामान घेऊन चाळीमध्ये जायला निघतो. त्या दोघांच्या प्रेमाची सुरुवात झालेली असते. तर इथे सरकारला आपली हार काही सहन होत नाही. सरकार खूप भडकते. ती बंदूक घेते आणि एका ठिकाणी येते. ती तेजस्विनीकडे आलेली असते. मनस्विनी बंदूक घेऊन तिथे येते. मनस्विनी म्हणते, तुझी लेक सुंब जळाला पण पीळ जळत नाहीये. सखीची आई म्हणते, हे बघ, तू माझं काहीही बिघडू शकत नाही, मला चांगलंच माहिती आहे. सरकार सखीच्या आईच्या डोक्यावरती बंदूक ठेवते आणि तिला गोळी झाडणार असते. सखीची आई घाबरते आणि मोठ्याने किंचाळते. सखीच्या आईला माहिती असतं की मनस्विनी आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही. ती फक्त आपल्याला धमकावते आणि आपल्याला गोळी मारण्याचं नाटक करते.